दोन्ही गुन्ह्यात आहे, खंडणीत पण आहे आणि 302 काय मर्डरचा जो कलम आता नवीन लागलेला असेल त्या नवीन कलमामध्ये त्याच्यामध्ये आहे. मला हे सांगायचंय की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि खंडणीचा गुन्हा मग तुम्ही त्या दिवशी दाखल करून घेतला नाही 9 तारखेला किंवा ज्या दिवशी 29 तारखेला, हा गुन्हा नंतर परत पुन्हा 10 तारखेला संध्याकाळी होतोय आणि ते SP येतात, ते सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल होत नाही असं म्हणतात सुरुवातीला. कुठे येऊन दुसरीकडे बसून टाईप करून म्हणजे किती दहशत आहे. ते कुणाची दहशत होती ती सुद्धा PSI आणि PI सांगितलं पाहिजे. SPनी स्वतः येऊन तो गुन्हा दाखल केला, ठीक आहे, त्यांचं कौतुक आहे, आपण त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. जी घटना घडते त्याच्यावर केलं पाहिजे. या सर्व घटनेतून मग ही क्रम का चुकवले गेले आणि आज सुद्धा एकच सर्वात महत्वाचा बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला वाटतंय की संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाला, आम्ही जी कुटुंबाच्या शेजारचे सगळे लोक आहोत, आम्ही बरोबरचे जी प्रेम करणारे लोक, त्यांची आमची सर्वांची एकच मागणी, त्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मास्टर माइंड कोण आहे त्याच्या सहित शिक्षा झाली पाहिजे. एका दोघाला शिक्षा काय, ही शिक्षा झाली पाहिजे. ह्याचा खरा कोण मास्टर माइंड आहे, त्याला कोणी घडवलंय त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि या सर्व घटनेची आपल्याला क्रमवार माहिती मी आतापर्यंत सांगतोय. पुढचा विषय असा की याच्यानंतर तपास आला, तपासातून पुन्हा 4था आरोपी जाता, 5वा आरोपी कधी अटक होणार आहे, आणखी परत आरोपी 3 आरोपी फरार आहेत, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, हे 3 आरोपी कधी अटक करणार. मग आम्हाला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ज्यावेळेस लोक आक्रमक होते, मी ज्यावेळेस बाईट देऊन सगळं मीडियाला सांगितलं असं असं केलेलं आहे. पहिली बाईट मी दिली की घडलेली घटना झाल्याच्या नंतर मी जी घटना घडली 6-6:30 मला कळली, 7 वाजता मी जवळपास लाईव्ह येऊन तुम्हाला सर्वांना मीडियाला बातमी दिली. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याचे जी काही पाळमुळं करून काढले पाहिजेत आणि यांना साथ आपण देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे. त्याच्यानंतर तिथलं गाव सगळं आक्रमक झाले, त्यांची भूमिका रास्त होती. गाव असतील तिथल्या महिला विशेष करून आक्रमक झाल्या, त्यांनी रस्ता रोकोचा निर्णय घेतला गेला, ते रस्त्यावर बसले गेले. त्याच्यानंतर आमच्या SP साहेबाला माझ्या फोनची आठवण आली, आमचं त्यांचं बोलणं झालं. पुन्हा SP असतील, PI असतील, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की बाप्पा मला उद्या सकाळी 3 वाजेपर्यंतचा वेळ द्या. ठीक आहे, मला आम्ही 3 वाजेपर्यंत लोकांना समजावून सांगितलं सगळ्यांना की 3 वाजेपर्यंत म्हणतात आपण 3 वाजेपर्यंत त्यांना वेळ देऊ. तर सगळ्या महिलांचं म्हणणं होतं बाप्पा नाही, आपण संध्याकाळी रात्रवरच्या वेळ देऊ, आपण आम्ही सकाळी आणखी वाचणार. तरी मी त्यांना म्हणत होतो नको, आपल्याला बसायचं, आपण एकदा बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. मग यानंतर मी ज्यावेळेस ही घटना त्यांना सांगितलं, समजावून सांगितल्यानंतर लोकांनी सुद्धा आमची सर्वांच्या जी मागणी करतात त्या मागणीचा आदर करून म्हणा किंवा ठीक आहे आपण थोडा पोलिसला टाइम देऊ म्हणून पोलिसला टाइम दिला गेला आणि पोलिसांनी 3 वाजले त्या दिवशी. सकाळी परत सकाळच्याला बॉडी घेतलीच नव्हती, तर त्या दिवशी सकाळी लोक आक्रमक झाले, पुन्हा 11, 11:30, 12ला बसले लोक, तर 3 वाजले तरी काही परत अटक केलं नाही आणि त्यांनी 3 वाजेपर्यंत वेळ मागितला. 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, 13वा झाला आणि आता 15 दिवस झाले, तरी सुद्धा 3 आरोपी अटक होत नाही. हे किती वाईट आहे. मग जर पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं, मग त्या दिवशी आम्ही जे बॉडी ताब्यात घेऊन आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीचा जो निर्णय घेतला ते आमचा चुकीचा होता का? आम्ही लोकांना सर्वांना शांत करून ती पोलीस यंत्रणेला साथ द्यायची ठरवली, आमचं चुकीचं होतं का? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा लोकांना सांगितलं समजावून की असं नको, आपलाच एक माणूस गेलाय, त्याचा आपण अंत्यसंस्कार जे आपण खूप हे करूयात आणि विनाकारण पोलीस यंत्रणेला वेठीस न धरता पोलीस यंत्रणेला मदत करूया. मग पोलीस यंत्रणा एकदा अंत्यविधी झाल्याच्या नंतर पुन्हा शांत बसली का? तर त्याच्यावर परत काही सभागृहात, बरेच इथल्या सभागृहात बोलले गेले, मी माझ्या सभागृहात बोललो, संसदेच्या समोर आंदोलन झाले, बऱ्याच क्रम पुढे खेळत गेले आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेमध्ये किंवा बदल काय झाला? एकच झाला की हा जो तपास आहे तो CDI कडे गेला, जे मर्डरची केस CDI कडे गेली आणि त्याच्यानंतरच पुढच्या काळामध्ये खंडणीची जी केस आहे परत अॅट्रॉसिटी ऍड नंतर केली, ती अॅट्रॉसिटी नंतर ऍड केल्याच्या नंतर सुद्धा ती केस इथं DYSP कडे होती, पण ती पण रात्री ती खंडणीची केस पण आणि तुमच्या अॅट्रॉसिटी आणि ती मर्डरची केस, ह्या तिन्ही केस CID कडे गेलेल्या आहेत अशी माहिती कळाली. तिन्ही केस जर आता तिकडे वर्ग केल्यात तर याचा अर्थ काय होतो की तिन्ही केस एकत्र क्लब करण्याचा अर्थ असा आहे की तिन्हीचं कनेक्शन एक आहे. मी जी पहिल्या सुरुवातीपासून जी तुम्हाला सांगतो तिन्हीचं कनेक्शन एक आहे. मग या तिन्ही जे गुन्हेगार आहेत ते तिन्हीमध्ये या तिन्हीतले सर्व गुन्हेगार कॉमन आहेत असं गृहीत धरून सर्वांना या सगळ्या गुन्ह्यामध्ये ऍड केलं पाहिजे. जे खंडणीत आहेत तेच मर्डरमध्ये पण आहेत आणि जे मर्डरमध्ये ते सुद्धा खंडणीच्या प्रकारात आहेत. म्हणजे क्लब केले शासनानं आणि हे त्याचं CDR काढले की नक्की कळेल अशा पद्धतीची ही घटना आहे. मग या घटना करत असताना बऱ्याच घटना घडतात. मग त्याच्यानंतर इथल्या सभागृहात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलं. अगोदर बऱ्याच सत्ताधारी आमदार असतील
कुठे राष्ट्रवादी पक्षाचे असतील, भाजपचे 2 आमदार बोललेत, राष्ट्रवादीचे 2 आमदार बोललेत, जवळ बरेच काय काय जी बोलले. तर आमचे आमदार राष्ट्रवादीचे म्हणून आमच्या आमदार एक जी 5ही आमदार इथं जवळपास बीड जिल्ह्यातले सभागृहात बोललेत. आणि बाहेरचे बीड जिल्ह्याच्या बाहेर आमदार सुद्धा जितेंद्र आव्हाड साहेब असतील, ते सर्व बरेच नेते बोलले, ते रोहितदादा पवार साहेब बोललेले आहेत त्याच्यावर. आणि त्याच्यावर या सर्वांचं एक उत्तर म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे निवेदन दिलं किंवा जे निवेदन केलं सभागृहाला,